देतो. जाऊया मॅचच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर वैभव मोरे, नॉन स्ट्रायकिंग एंडला विक्रम कवटेकर दादे आपणास पाहायला मिळत. बॉलिंग मार्क वरती धर्मा पवार, ज्यानं मात्र प्रत्येकाची मन जिंकलेत. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय वैभव मोरेने या हंगामामध्ये अतिशय दर्जेदार फलंदाजी केली आहे. म्हणजे ही बॅटल रंगणार आहे. ही बॅटल मात्र रोमांचक आणि रोमांचक देखील असणार आहे. लेट्स प्ले, लेट्स स्टार्ट. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट उजव्या हाताने मारा करणारा मध्यम गतीचा गोलंदाज धर्मा पवार, स्ट्रायकिंग एंड वरती उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज वैभव मोरे पाहायला मिळतोय. पहिला बॉल धर्माचा लिव्ह केला जातोय, सोडला जातोय ना डॉट पद्धतीचा बॉल आहे. पहिला चेंडू निर्धाव येतोय. अगदी या पहिल्या चेंडूची आपण पाहतोय पडताळणी केली जाईल. पहिला चेंडू चेक केला जाईल, उसी किती बाउन्स किती, चेंडू मात्र टप्पा पडून स्लो होतोय. विकेट कसे याच मात्र पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहतोय. सर्व काही या बॅटरने पाहिलंय, म्हणजे दुसऱ्या चेंडूवरती जरूर परिणाम देखील त्याचा पाहायला मिळेल. हो, या विवेक धारण केलाय. अपील केली जाते. पंचांचं वय देखील अपील पाहतोय आपण उचलून धरले, परंतु अपील पंच फेटाळून लावतात. म्हणजे दुसरा बॉल डॉट येतोय. दोन बॉल पूर्ण झाले, दोन्ही डॉट आलेत. यावेळी फटका खेळलाय, लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढला जातोय. त्या दरम्यान कॅच ड्रॉप होते. प्रयत्न तर चांगला केला होता. यावेळी मात्र आपण पाहतोय उलटा धावत असताना या कॅच पर्यंत पोहोचला देखील होता, परंतु थोडंसं आपण पाहतोय अवघड असतं. याच कारणास्तव कॅच ड्रॉप देखील होते. एक चांगला प्रयत्न देखील मानावा लागेल. संतोषी यांचा आपण पाहतोय कॅप्टन आहे त्या संघाचे या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. जे जळव संघाचा आपण पाहतोय संघ कर्णधार मिड ऑफ वरती तैनात होता, त्यानंतर मात्र लॉंग ऑफ मध्ये गेला. शॉर्ट मध्ये थोडासा जाऊन चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु कॅच ड्रॉप. तोपर्यंत 2 धावा. फटका खेळलाय, आता फटका फसला गेलाय. स्वतः कॉल दिलाय, मी येतोय, जेल पकडतोय, जेल पकडले. यावेळी वैभव मोरेचा खेळ देखील संपवलाय. पहिल्या विकेटचं पतन. बॅटर माघारी, बॅटर तंबूच्या असला आता शांतपणे निघून झालाय. म्हणजे आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन. विकेट क्रमांक 1 वैभव मोरे, बॅक टू द पॅव्हेलियन. दीपक नवीन बॅटर येतोय. 1 डाऊन बॅटर आपणास पाहायला मिळतोय. सूर्याशिवाडी संघाकडून प्रमोट केलं जातं या मॅच मध्ये. अगदी फिनिशर आहे, परंतु आज मात्र मधल्या फळीमध्ये फलंदाजी करावी लागेल दीपक सुर्वेला. स्ट्रायकिंग एंड वरती धर्माचा मात्र आपण पाहतोय 5वा चेंडू फेस करणार आहे. हो, यावेळी मात्र स्क्वेअर कट खेळायचा होता, शरीरापासून दूर आणि वेगाने खेळला होता. वेगाने मात्र आपण पाहतोय फेकी देखील केला होता. या कारणास्तव डॉट बॉल येतोय. 5 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त 2 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च करतो धर्मेंद्र पवार. एक शेवटचा बॉल आहे धर्माचा. स्ट्रायकिंग एंड वरती दीपक, या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं. हो, सन्मान दिला जातोय, सन्मान दिला जातोय. नाही याच्यावरती देखील धाव बनली जाणार. चांगली ओव्हर हाताळले. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आपण पाहतोय 2 धावा खर्च करून एक विकेट देखील मिळवले या धर्मेंद्र पवारने. अगदी पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 2. एक गाड्याच्या मोबदल्यामध्ये टीम श्री गणेश क्रिकेट, टीम सूर्याशिवाडी संघ.
पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धर्माने या 2 धावा खर्च केल्या होत्या. आता बॉलिंग मार्कवरती कॅप्टन लीडिंग ऑफ दी फ्रंट आपणास पाहायला मिळतील, म्हणजेच सँटी. अगदी संतोष यांना आपण पाहतोय, संतोषजी पवार यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. यांचा छोटासा रनअप आहे परंतु वेग भरपूर आहे असा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. ओव्हर दी विकेट पंचांजवळ मात्र आपण पाहतोय बाजू निवडतोय, तो कळवतोय की मी तुमच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणार आहे, मला अनुमती द्या, आणि पंचांनी अनुमती देखील दिली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती विक्रम कवटेकर. हो, पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी मात्र आपण पाहतो टोक रशर मात्र डॉट पद्धतीचा येतोय, निर्धाव येतोय. आता संतोषजी पवार यांनी देखील मागील ओव्हरची आपण पाहतोय लय पकडून गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे, म्हणजेच आता या ओव्हरची देखील सुरुवात आपण पाहतोय डॉट चेंडूनिशी होते. दुसरा बॉल देखील आपण पाहतोय बॅट स्विंग केली जाते परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, या कारणास्तव हा देखील चेंडू आपण पाहतोय निर्धाव येतोय. सलगचे 2 चेंडू निर्धाव घेतलेत गोलंदाज संतोष पवार यांनी. मिस्टर सँटी यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. होय, चर्चा केली होती छोटासा रनअप परंतु भरपूर असा वेग. यावेळी लीव्ह केला जातोय उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू वाईड आपणास पाहायला मिळतोय, आणि या वाईड निशी संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. पहिल्या 1.2 ओव्हरचा खेळ पाहायला गेलं तर कमी धावा खर्च केलेत. बॅट स्विंग यावेळी देखील क्रॉस बॅटेड खेळायचा होता परंतु चालून घेतलं थोडासा. मात्र आपण पाहतो चेंडू स्विंग होत असताना आतल्या बाजूला वळला जात असताना डॉट येतोय. अजून एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाला. मॅच मध्ये आपण पाहतोय पूर्णपणे रोखून ठेवले या पहिल्या 2 गोलंदाजांनी. फटका खेळलाय स्टिकरवरती येऊन आदळणारा चेंडू. क्षेत्ररक्षक थोडासा आपण पाहतोय फाईन होता, कारणास्तव चेंडू अगदी 30 यार्ड सर्कलमध्ये राहतोय. 1 रन कंप्लीट केली जाणार आहे. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. या ओव्हरमधील 4 चेंडू पूर्ण आणि संघाची धावसंख्या देखील 4 वरती जाऊन पोहोचले. पॉइंट मध्ये यावेळी मात्र आपण पाहतोय पायाने चेंडू फीड केला जातोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने आता 5वा चेंडू पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा या देखील पाहायला मिळत आहेत. दीपकच्या बॅटमधून स्ट्रेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक थोडासा आपण पाहतोय जेच करत असताना मागे राहिला जातोय. डाईव्ह लगावले परंतु चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. फरक काहीसा जास्तीचा पडत नाहीये, थोडासा फरक, फक्त एका धावेचा फरक पडतोय. एका धावेने आता ओव्हर संपते. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. विकेट लॉस पाहायला गेले तर फक्त 1 झाले आणि त्यानंतर 2 ओव्हरच्या अखेरीस 7 धावा बनवल्यात. आता ओव्हर क्रमांक 3 मध्ये कोणता गोलंदाज मात्र आपण पाहतोय कॅप्टनच्या माध्यमातून बाहेर काढला जाईल. बॉलिंग मार्कवरती कोण येणार आहे चर्चा होईल. धर्मा येतोय, एनव्ही येत आहेत, त्यानंतर आपण पाहतोय मुकुटरावजी देखील येत आहेत, कॅप्टन स्वतः असतील. आता गोलंदाज कोण येणार आहे, गोलंदाजी मार्कवरती कोण तयार होतोय. गोलंदाज येतोय एनव्ही पवार यांना आपण पाहतोय, म्हणजेच नवनाथ पवार ऑन बॉलिंग मार्कवरती जर्सी नंबर 7. डॉट बॉल एनव्ही यांची देखील गोलंदाजी पाहायला गेली तर डॉट पाहायला मिळते, म्हणजे या 3 ओव्हरची सुरुवात डॉट बॉल निशी झाली. जर सुरुवात चांगली असेल तर शेवट देखील चांगला करता येतो असं बोललं जातं आणि तेच पाहायला मिळाले मागील 2 ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये देखील ते पाहायला मिळेल का. एक मोठासा रनअप आहे 30 यार्ड सर्कलवरतून आपण पाहतोय पावलं मोजली जात आहेत. स्टेप काउंट करत असताना एक मोठासा रनअप कंप्लीट करून गोलंदाजी केली जाते एनव्ही यांच्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू, फक्त सन्मान दिलाय. हा चांगला चेंडू होता, हडलेंड वरती चेंडू होता. उभ्या बॅटने मात्र आपण पाहतोय खेळून काढला जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. इनफिल्ड मध्ये चेंडू फीड केला जातो. 1च रन येणार आहे. एका धावेने मात्र आपण पाहतोय धावफलक फक्त पुढे चालत राहणार आहे, मोठा धावफलक बनला जाऊ शकणार नाही, याची देखील नोंद घ्यायची आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 8 धावा पाहायला मिळत आहेत. 2 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा.
चेंडू हवेमध्ये खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक धावत जात आहेत, चेंडूवरती पोहोचले जातील का, नाही पोहोचले जात. कॅच स्टॉप होते. अगदी सरळ दिशेला पाहायला गेलं या मैदानाचा आपण जो पाहतोय सरळ दिशेचा भाग तो मात्र खूप लांब वरचा भाग आहे. आउटफील्ड वरतून इनफील्ड मध्ये येऊन कॅच कंप्लीट करणं थोडंसं अवघड पडतंय प्रत्येक क्षेत्ररक्षकाला. आणि यावेळी देखील आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय 2.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर दुहेरी आकड्यामध्ये रूपांतरित झाले, म्हणजेच 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. एनवी टू बॅटर विक्रम कवटेकर दाद्या जो या मॅचला या इनिंगला ओपन करण्यासाठी आला होता रोखून ठेवले त्याला देखील. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो नॉस्टाकेंडवरतून दीपक सुर्वे देखील शांत पद्धतीने फलंदाजी करतोय. हो यावेळी आपण पाहतोय बॅटची काढा अगदी एका हाताने कॅच कंप्लीट आणि ते सेलिब्रेशन आपण पाहतोय एनवी यांचा विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2 आता मात्र माघारी जात असताना विक्रम कवटेकर माघारी जात आहेत. यावेळी देखील प्लॅन मिस म्हणजे हा देखील डॉट बॉल येतोय. अजय सुर्वे यांना आपण पाहतोय आता विक्रम कवटेकर यांच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी आले, परंतु परिणाम तोच आहे. जो तो गोलंदाज येतोय फक्त निर्धावाची आपण पाहतोय गोलंदाजी करतोय, निर्धावांची फक्त चर्चा करतोय. यावेळी अजून एक डॉट बॉल 5 बॉल कंप्लीट या ओव्हरमधील एक शेवटचा बॉल असेल आणि यानंतर होणारी मॅच देखील आम्ही अनाऊन्स करू. दोन्ही संघाचे कॅप्टन तयार राहतील. सिद्धिविनायक मस्करवाडी विरुद्ध टीम झुंजार बोरगेवाडी यानंतर होणारी मॅच असेल. सिद्धिविनायक मस्करवाडी विरुद्ध टीम झुंजार बोरगेवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन तयार राहतील आणि यानंतरची ओव्हर संपल्यानंतर लगेचच आपण येऊन टॉस करून देखील जाणार आहोत याची देखील नोंद घ्या. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. आता शेवटची ओव्हर. चला जास्त वेळ कोणीही घेऊ नका कारण की अवकाळी पाऊस आहे कधी येऊ शकतो याची देखील नोंद ठेवायची आहे. वैभव पवार बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळत आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये अजून एक वेगवान गोलंदाज मॅचची कडा स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याने पकडली झेल म्हणजेच अजय सुर्वे यांचा देखील आपण पाहतोय संपलाय खेळ. यावेळी ते देखील माघारी जातील. मॅचची कडा स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. अगदी या चेंडूवरती सूर लगावत असताना डायव्ह लगावत असताना कॅच मात्र कंप्लीट केले. एक लाजवाब झेल पाहायला मिळतोय. आणि नवीन बॅटर शुभम मैदानाच्या आतमध्ये जाताना देखील पाहायला मिळतील अजय सुर्वे यांच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी, परंतु जी कॅच पकडली अर्थातच गब्रू याने मात्र कॅच कंप्लीट केले. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये धर्म असेल तर कॅच नाही ड्रॉप होणार. यावेळी देखील अजून एक विकेट गमावली जाते. जसे येत आहेत तसे माघारी जात आहेत. पार्टनरशिप बिल्डअप करायला कोणीच तयार नाहीये.
त्या कारणास्तव धावा देखील रोखल्या गेलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 बॉल कंप्लीट. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 11 आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणार आहे वैभव पवार. सलगची तिसरी विकेट घेतली जाईल का? सलग 3 षटकार खेचलेत या स्पर्धेमध्ये अनिल सपकाळ या खेळाडूने सलग 3 विकेट घेणारा खेळाडू ठरू शकतो. अर्थातच आपण पाहतोय वैभव पवार ऑन बॉलिंग मार्क वरतून अराउंड दी विकेट गोलंदाजी करत असताना नवीन बॅटर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हलक्या हाताने खेळून काढला जातोय. 1 रन येणार आहे या चेंडूवरती आणि एका धावेने धावफलक आता 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. विकेट हॅट्रिकचा बॉल होता. थोडासा नर्वस दिसला परंतु याची गोलंदाजी अतिशय दर्जेदार राहिली आहे. ओव्हरमध्ये 3 चेंडू हाताळले त्यामध्ये 2 विकेट्स मिळवले आतापर्यंत 1 धाव खर्च केला अशी या ओव्हरची कहाणी राहिली आतापर्यंतची. आता दीपक असेल. दीपकला एक चांगला फिनिश द्यावा लागेल आपल्या टीमसाठी. शेवटचे 3 बॉल 3 चेंडूवरती 2 मोठे फटके अशा लावून बसलाय आपला डगआउट दीपक सुर्वे यांच्यावरती. डॉट बॉल येतोय. अगदी अनिर्धाव चेंडू येतोय. लिव्ह करत असताना अगदी पंचांजवळ आशाभूत नजरेने पाहत होता परंतु नाही जे पंच कळवले की फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. शेवटचे 2 चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढला जातोय. सरळ दिशेने खेळून काढला जातोय. धर्मा आला एका हाताने चेंडू फील्ड डायरेक्ट खिच. 2 रन कंप्लीट आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. एक शेवटचा बॉल शिल्लक असेल. वैभव पवार टू बॅटर दीपक सुर्वे. शेवटच्या बॉलवरती अगदी लाजवाब झेल उलटी कॅच पकडत असताना मात्र आपण पाहतोय धर्मेंद्रच्या माध्यमातून कॅच पकडले. अजून एक विकेटचं पतन म्हणजे शेवटला दीपक सुर्वे देखील बाद होऊन माघारी जाणार आहे. आता 4 ओव्हरची कहाणी संपले आणि 4 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा फक्त बनवले 14 आणि 15 धावांचं आव्हान दिले टीम सूर्याची वाडी या संघाने. अर्थातच टीम जे झळव्या संघाला. जाऊया यानंतर होणाऱ्या मॅचच्या टॉसच्या दिशेने. डीएसपी सर यांच्या आवाजामधून आपण करणार आहोत हा टॉस. श्री सिद्धिविनायक मस्करवाडी विरुद्ध टीम झुंजार बोरगेवाडी. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन. हॅलो. यानंतरचा होणारा सामना आपण पाहतो झुंजार बोरगेवाडी विपक्ष सिद्धिविनायक मस्करवाडी आणि दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. कॉल कोणाचा असेल? बोरगेवाडी संघाचा कॉल आहे. छप्पा काटा आहे. ते लेट बोलू शकता. छप्पा कॉल आहे बोरगेवाडीचा आणि काटा. मस्करवाडी संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. अज्ञेश काय निर्णय असेल? पहिला आम्ही बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचं खास उद्दिष्ट आणि जे आपण आतापर्यंत खेळपट्टी बघताय पूर्ण ग्राउंडचा विचार केला तर काय टार्गेट देणार बोरगेवाडी संघासमोर? आम्ही 40+ करू. तुम्हाला वाटतं 40+ समाधानकारक धावसंख्या असेल समोरच्या संघासाठी? हो, आमची बॉलिंग साईड आहे थोडीफार त्यामुळे आम्ही 40+ स्कोर करू. ओके, धन्यवाद.
आणि तुम्हाला तुमच्या सामन्यासाठी शुभेच्छा. विशाल, टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? आमचा निर्णय होता फिल्डिंगच करायचा तसाही. तुमच्या मनासारखं झालं. कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? त्यांनी तर 45 टार्गेट तुम्हाला देण्याचं आव्हान केले, पण तुमचा काय निर्णय असेल? 35 पर्यंत त्यांना. ओके, धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. कॉमेंट्री बॉक्समध्ये आकाश काटे सर. धन्यवाद. जाऊयात मॅचच्या आतमध्ये. आता विजयासाठी फक्त हवेत धावा 15 आणि या 24 चेंडूमध्ये बनवायचे. तर 24 चेंडूमध्ये या 15 धावा बनवण्यासाठी धर्मेंद्र पवार मैदानाच्या आतमध्ये येतोय. बड्डे बॉय आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय अभिमन्यू देखील मैदानाच्या आतमध्ये येतील. दोन्ही फलंदाज यांचा विचार केला तर उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज असतील. बॉलिंग मार्कवरती आता गोलंदाज आपण पाहतोय विक्रम कवटेकर. दाद्या तयार होतोय. चला मॅचला करूया सुरुवात आणि यानंतर होणारी मॅच दोन्ही संघांनी तयार राहायचंय. सिद्धिविनायक मस्करवाडी आणि झुंजार बोरगेवाडी दोन्ही संघ देखील तयार राहतील याची देखील नोंद घ्या. इनसाइड आउट अगदी मात्र डीप मध्ये खेळून काढलाय. पहिल्या चेंडूवरती लिहिले 4 धावा. आता मात्र 11 धाव्यांची गरज असेल. फुल टॉस चेंडू अगदी चौकार येतोय. अगदी भीमरसाठी आपण पाहतोय यू घेतला जातोय आणि थोड्याच वेळामध्ये डिसिजन देखील तुमच्यापर्यंत कळवलाच आहे. स्क्वेअर लेग अंपायरच्या माध्यमातून आपण पाहतोय. नो बॉल बीमर चेंडू अगदी मात्र आपण पाहतोय 4+1 टोटल 5 धावा येणार आहेत आणि संघाची धावसंख्या आता 1 बॉल पूर्ण. धावफलकावरती धावा 9 पाहायला मिळतील. येणारा चेंडू फ्री हिटचा म्हणजे जरूर या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मॅच देखील फिनिश होऊ शकते. म्हणजे एक विक्रम अजून एक रचला जाऊ शकतो की 1 बॉल मध्ये संपूर्ण मॅच फिनिश केले. फटका तर चांगला आहे. याच्यावरती धावा टोटल 6 आहेत आणि यावेळी मॅच फिनिश देखील केली जाते. 15 धावांचं आव्हान होतं आणि यावेळी 2 बॉल मध्ये आपण पाहतोय मॅच फिनिश करण्यामध्ये यश आलंय टीम जे चढव आणि धर्मेंद्र पवार यांना. वेल प्ले टीम जे चढव संघ. आदलक बॅटलक करतात असं आपण पाहतोय. टीम सूर्याची वाडी तुम्हाला देखील एक संधी दिली जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. तर यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने जाऊयात. त्या अगोदर या मॅचचा हिरो कोण होता, या मॅच मध्ये कोणी चाप सोडली हे देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय.
अगदी आपण पाहतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाणार आहे. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू धर्मेंद्र पवार. बड्डे बॉय मात्र आपण पाहतोय पहिल्याच मॅच मध्ये एक चांगला खेळ करत असताना हा अवॉर्ड मात्र पटकावतो. यायचंय धर्मेंद्र पवार आणि अवॉर्डचा देखील स्वीकार करायचा आहे. यानंतरची या मॅचची कहाणी आपण ऐकणार आहोत DSP सर यांच्या आवाजामध्ये.